जगदंब जगदंब. नवरात्र महोत्सवाची आपण माहिती पाहत आहोत. मंदार सुमंगल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या नवरात्रामध्ये जो काही आचार पालन आपल्याकडे सांगितलेला आहे तो काय काय आचार सांगितलेला आहे आणि त्याचं कसं पालन करावं याच्याविषयी आपण थोडीशी चर्चा या व्हिडिओच्या द्वारे करणार आहोत. धर्मशास्त्राने या संपूर्ण नवरात्रामध्ये देवी स्थापना झाल्यानंतर, घटस्थापना झाल्यानंतर आपल्या घरामध्ये एक आचार असावा, आदर्श असा आचार असावा आणि त्या आचारामध्ये महत्वाच्या गोष्टी ज्या काही सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे अशा आहेत. पैशून्य करू नये, म्हणजे चहाड्या करू नये कोणी कोणाच्या. त्यानंतर चौर्य कर्म करायचं नाही, असत्य भाषण करायचं नाही. या सर्वकालीन निषिद्ध गोष्टी या नवरात्रामध्ये तर आवर्जून वर्ज कराव्यात. कोणाची निंदा पण या काळामध्ये करू नये. आपल्याला अनेक वेळेला निंदा करण्याची सवय असते. या नवरात्र काळामध्ये कोणाची निंदा करू नये, कोणाची चहाडी करू नये, कुठेही काही कोणाची वस्तू चौर्य कर्म करून घेऊ नये, असत्य भाषण पण करू नये आणि कलह करू नये. कलह होत असेल तर आपण तिथून बाजूला निघून जावं. अशा सर्व गोष्टींचं पालन करणं हे अध्यारूत सांगितलेलं आहे. हे करायलाच पाहिजे. खरं तर हे कायमच ठेवायला पाहिजे, पण निदान या नवरात्राच्या निमित्ताने तरी आपण ह्याचं पालन करावं. कारण का की या धार्मिक व्रताच्या काळामध्ये, नवरात्र काळामध्ये आपलं मन हे अत्यंत संवेदनशील झालेलं असतं. कारण आपला उपवास असतो, धान्य फराळ असतो, आपण सातत्याने नवरात्र बसवलेलं आहे, देवी आपल्या घरामध्ये सातत्याने आहे अशी आपली दृढ श्रद्धा असते, विश्वास असतो आणि त्या देवतेचे एक सान्निध्य सतत आपल्याला जाणवत असतं. त्यामुळे आपल्या मनाची अवस्था संवेदनशील झालेली असते आणि ती संवेदनशीलता अत्यंत तीव्र असल्यामुळे एखादा जर का कटू किंवा गोड प्रसंग जर का समोर घडून आला तर त्याचे पडसाद मनावर तात्काळ कोरले जातात आणि यास्तव या सगळ्या गोष्टींचा निषेध या नवरात्र काळामध्ये करायला सांगितलेला आहे. निदान धार्मिक कार्यप्रसंगी तरी या गोष्टी घडणार नाहीत याच्या बाबतीत आपण सगळ्यांनी दक्ष असलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आणखीन एक विचार केलेला आहे तो म्हणजे निषिद्ध आहार, सामिष आहार आणि मद्यप्राशन या सगळ्या गोष्टी आहेत या नवरात्रामध्ये टाळाव्यात म्हणून सांगितलेलं आहे. या नवरात्राच्या बाबतीत जी काही संकल्पना आहे ती अत्यंत उच्च कोटीची आहे आणि त्यामुळे त्याला असलेला आचार जो आहे तो अत्यंत त्या नवरात्राला पोषक असा असला पाहिजे आणि म्हणून याच्यातल्या आचाराला अनन्यसाधारण महत्व शास्त्रांनी दिलेलं आहे. या आचार पालनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, निषिद्ध आहार करायचा नाही. जे आपल्याला शास्त्रांनी निषिद्ध सांगितलेले आहेत पदार्थ ते खायचे नाही. सामिष आहार पण करायचा नाही आणि मद्यप्राशन पण या काळामध्ये करायचं नाही. म्हणून अन्य काही व्रताचरण पण याच्यामध्ये सांगितलेले आहेत, काही नियम सांगितलेले आहेत. त्याचाही अंतर्भाव या नवरात्रामध्ये होत असतो. म्हणून ह्याच्यातली जी नियमावली आहे नवरात्रातली, ती नवरात्रामध्ये जो कोणी घरातला कर्ता पुरुष असेल त्याला तर ती लागू होतेच, त्याबरोबर त्याच्या पत्नीला, कुटुंबाला, सर्वांनाच ती लागू होत असते. पण काही वेळेला असं म्हणतात की नवरात्रातले सगळे नियम कोणीतरी घरातला एकटाच पाळतो, कोणीतरी घरातला एकटाच उपवास करतो, असं बरेच वेळेला दिसून येतं. मात्र तसं नसून कुलदेवी ही सर्वांची आहे. कुलधर्म कुलाचार हा कुटुंबातल्या सर्वांचा आहे. त्यामुळे कुलधर्म कुलाचार आणि नवरात्रातले नियम हे घरातल्या सर्वांना सारखे लागू होतात. करता आले तर सर्वांनीच अशा नियमांचं पालन कुटुंबामध्ये केलं पाहिजे. आता हल्लीच्या काळामध्ये गतिमान जीवन आहे आपलं आणि त्यामुळे धकाधकीचे जीवन आहे. जागेचा अभाव बरेच वेळेला असतो, वेळेचा अभाव आपल्याकडे असतो आणि
आपण एखादा आचार ठेवला तर आपण जिथे वावरतो लौकिकामध्ये तिथे तो आचार अप्रस्तुत ठरतो. त्यामुळे या सर्व गोष्टीचं काटेकोर पालन जरी काही वेळा व्यावहारिकदृष्ट्या गैरसोयीचं जरी असलं, गैरसोयीचं आणि कष्टप्रद ते वाटतं, अशा वेळेला अनिवार्य आचार पालन आणि जे काही आपल्याला करायचं आहे ते कृताकृत समजावं आणि आपल्या काल मान परिस्थिती स्थळ यानुसार आपल्याला काय आचार करता येईल याचा विचार करून ते नियम आपण पाळावेत. तर ते नियम आपण जर का पाळले तर ते आपल्याला लखलाभ होतील आणि तेच क्रमप्राप्त ठरतं. आता काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला घरामध्ये करता येण्यासारख्या आहेत. आता उदाहरणार्थ निषिद्धान्न भक्षण करायचं नाही असं सांगितलेलं आहे. आता संपूर्ण चातुर्मास जो काही आहे 4 महिने, या संपूर्ण 4 महिन्यामध्येच आपल्याकडे कांदा, लसूण, वांग, शिळ अन्न याचं भोजन करू नये म्हणून सांगितलेलं आहे. पण निदान आपल्याला या 10 दिवसामध्ये तरी कांदा लसूण खाऊ नये, शिळ अन्न खाऊ नये. तर अशा गोष्टी आपल्याला टाळता आल्या तर जरूर टाळाव्यात. त्याच्यानंतर दुसरा एक नियम असा आहे की केश कर्तन करू नये, नख कापू नये. कारण आपण अखंड देवतेची उपासना, जसा दिवा अखंड आहे तसा आपलं शरीर पण अखंड असलं पाहिजे. त्यातल्या कुठल्याही गोष्टीला शस्त्र लावायचं नाही. म्हणून नख पण कापायचे नाहीत आणि केसही कापायचे नाहीत असा नियम सांगितलेला आहे. त्यानंतर विवाहित जी मंडळी आहेत त्यांना एकशय्या वर्ज सांगितलेली आहे. थोडक्यात ब्रह्मचर्य पालन करायला सांगितलेलं आहे. त्याचाही अंतर्भाव या नवरात्राच्या नियमांमध्ये होतो. त्याच्यानंतर परान्न भक्षण न करणे, दुसऱ्याच्या घरी जेवायला जाऊ नये. त्याच्यानंतर पलंगावर किंवा गादीवर न झोपणं तर चटईवर झोपावं. त्याच्यानंतर दिवसा निद्रा न घेणे म्हणजे दिवसा झोपायचं नाही. त्याच्यानंतर यथाशक्ती उपवास करायचा, म्हणजे एकदाच जेवायचं किंवा सकाळी जेवायचं आणि संध्याकाळी थोडंफार काहीतरी खायचं अशा पद्धतीने आपण, किंवा नुसतं एक वेळ भोजन करायचं, एक वेळ दुग्धाहार ठेवायचा किंवा तक्राहार ठेवायचा, अशा पद्धतीने पण आपण उपवास करू शकतो. किंवा धान्य फराळ करायचा किंवा एक धान्य भक्षण करायचं असाही नियम आपण या काळामध्ये पाळू शकतो. थोडक्यात म्हणजे कर्त्यासह घरातल्या इतरांनी जेवढे जमतील तेवढे नियम जरूर पाळावेत. त्याच्यानंतर काही लोक पादत्राणं घालत नाहीत, चपला घालत नाहीत, असा पण आचार पाळणारे मंडळी आहेत. परंतु कालमान परिस्थितीनुसार आता आपण शहराच्या याच्यामध्ये चपला न घालता आपण ऑफिसला गेलो, शाळेमध्ये गेलो तर ते आता हल्ली आपल्या याच्यानुसार ते योग्य राहणार नाही. आणि आत्ताचे रस्ते, रस्त्यावर असलेली घाण, या सगळ्या गोष्टींचा विचार जर का आपण केला तर पादत्राण रहित चालणं हे फार मुश्किल आहे. म्हणून योग्य त्या बाबतीत आपण निर्णय करावा. ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टीचं आपण पालन करावं. काही लोक कापडाच्या चपला वापरतात या 10 दिवसामध्ये, असं पण दिसून येतं. आपला जरी उपवास असेल, धान्य फराळ असेल, तरी सुद्धा देवीला मात्र रोज अन्नाचा नैवेद्य दाखवावा असं सांगितलेलं आहे. आणि तो प्रसाद समजा आपला उपवास असेल तर घरातल्या इतरांना तो आपण देऊ शकतो, घरातले इतर लोक तो प्रसाद घेऊ शकतात, पण रोज देवीला अन्नाचा नैवेद्य पाहिजे. आता हे जे काही सगळे नियम आहेत, म्हणजे चपला न वापरणं, गादीवर न झोपणं, असे जे काही नियम पालन करणं म्हणजे ही एक प्रकारची तपश्चर्या आहे. आपल्याला रोज ज्याची सवय आहे त्या गोष्टी काही दिवस आपण टाळणं हेच एक प्रकारचं तप आहे. म्हणून या तपाचरणाने आपली मानसिक दृढता वाढत असते, मनाचं सामर्थ्य वाढत असतं, शरीराचंही सामर्थ्य वृद्धिंगत होत असतं. आणि असा काही आपण जेव्हा आचार पाळतो तेव्हा आपल्या परिवारातल्या लोकांचं किंवा समाजातलं लोकांची जी दृष्टी असते आपल्यावरती त्याच्यामध्ये खूप असा फरक पडतो. एक वेगळ्या प्रकारची दृष्टी लोकांची आपल्याकडे सहजगत्या होऊन जाते. आणि म्हणून या तपाचरणामुळे नवरात्राचं भरघोस फळ आपल्याला प्राप्त होतं आणि व्यक्तीची पण जडणघडण होते,
व्यक्तिमत्वाचा एक प्रकारचा आध्यात्मिक असा विकास होतो आणि आपली स्वतःची पारमार्थिक आणि आध्यात्मिक उन्नती अशा व्रत नियम पालनामुळे ही होत असते। आणि हे सगळं होत असताना याला आपल्या कुलदेवीचा एक आशीर्वादही प्राप्त होतो। आणि एखादा नियम आपण ठेवला की त्या नियमाबरोबर त्या देवीला नमस्कार करणं, तिचं स्तोत्र म्हणणं, तिची सेवा करणं, या सगळ्या गोष्टींकडे आपोआपच आपलं लक्ष 10 दिवस पर्यंत राहतं आणि देवीचं सतत स्मरण या नियमांच्यामुळे आपल्याला राहतं। हा एक मोठा व्यवहारातला फायदा आहे। म्हणून उपवासाला फार मोठं महत्व आपल्याकडे दिलेलं आहे। त्याचं कारण ते आहे, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे त्या देवतेच्या सान्निध्यात राहणं। एखादा नियम आपण जर का केला तर आपल्याला खरोखरी उपवास घडतो, म्हणजे त्या नियमाच्यामुळे त्या देवतेच्या स्मरणाने आपण त्या देवतेच्या सान्निध्यात 10 दिवस पर्यंत राहतो। हा त्याचा महत्वाचा फायदा आहे। म्हणून या कुलधर्म कुलाचारामध्ये अनेक नियम आपल्याला करण्यासारखे आहेत। जरूर ते नियम समजावून घ्यावेत आणि जो कुठला नियम आपल्याला पाळता येईल त्या नियमाचं या 9 दिवसांमध्ये 10 दिवसांमध्ये पालन करावं। येणं केनं प्रकारानं आपल्याला त्या देवीची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही। आता असं आहे की अशौच जर का आपल्याला आलं, सोयर आलं किंवा सूतक आलं तर मग नवरात्र जर का बसलेलं असेल किंवा नवरात्राच्या आधीच आपल्याला जर का सोयर सूतक आलं तर नवरात्राचं काय करावं किंवा बसलेल्या नवरात्राचं काय करावं असे प्रश्न दरवेळेला विचारले जातात। तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते सांगणार आहे की नवरात्र काळात जर का अशौच आलं तर आपल्या नवरात्राचं आपण काय करावं याचा विषय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। जगदंब जगदंब